नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आमचे लाडके गणपती बाप्पा इथे विराजमान झालेले आहेत आणि उद्या गौरींचं पण आगमन होणार आहे। तर गौरींसाठी मी खास फराळ बनवते। चला फराळ बनवायला सुरू करूया। फराळाची सुरुवात खमंग आणि खुसखुशीत शंकरपाळ्यांनी केली। तूप, दूध आणि साखर समप्रमाणात घेऊन त्यात मावेल तेवढा मैदा मिक्स करून मळून घेतला आणि व्यवस्थित कट करून घेतल्या शंकरपाळ्या आणि त्यानंतर तळून घेतल्या। चला तयार आहेत आपल्या शंकरपाळ्या। नंतर बेसनच्या लाडूसाठी बेसनाचे पीठ साजूक तुपामध्ये छान खमंग भाजून घेतले। त्याच्यामध्ये साखर, ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर मिक्स करून छान वळून घेतले। तयार आहेत आपले बेसनाचे लाडू। नंतर रव्याचे लाडू बनवायला सुरुवात केली। त्यासाठी रवा साजूक तुपामध्ये छान भाजून घेतला। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट, साखर, वेलची पावडर मिक्स करून तेही लाडू अगदी छान वळून घेतले आणि बघा तयार झाले आपले रव्याचे लाडू। नंतर करंज्यांसाठी छान सारण बनवून घेतलं आणि मैदा, रवा आणि तेलाचं मोहन घालून छान पीठ मळून घेतलं। त्याच्या करंज्या केल्या आणि त्या छान तळून घेतल्या। तयार झाल्या आपल्या करंज्या। नंतर मी इन्स्टंट चकली बनवायला घेतली। तांदळाचे पीठ आणि भाजलेल्या डाळीचे पीठ मिक्स करून त्यात मसाले मिक्स केले। छान मळून घेऊन त्याच्या चकल्या पाडल्या आणि त्या तळून घेतल्या। तयार आहेत आपल्या खमंग कुरकुरीत चकल्या। नंतर मी पातळ पोह्यांचा चिवडा बनवायला घेतला। त्यासाठी पातळ पोहे मंद आचेवर कुरकुरीत भाजून घेतले। नंतर राई, कढीपत्ता, मिरची, हिंग आणि हळद यांची छान फोडणी तयार केली। त्यात शेंगदाणे आणि भाजलेली चणा डाळ छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतली आणि त्यात पोहे मिक्स करून घेतले। नंतर त्यात मीठ, पिठी साखर आणि धणा बडीशेपची पावडर मिक्स केली। तयार झाला आपला कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा। तर मंडळी, हा होता गौरींसाठी नैवेद्याचा खास फराळ। आता आपण हा नैवेद्य गौरींना अर्पण करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।